लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका आता इतकी सुंदर चाललेली आहे आणि याच्यातच आता मात्र नंदिनीला समजलेलं आहे की हे सगळं कारस्थान करण्याच्या मागे आता रम्या, वसू आणि त्याचबरोबर इकडे आता विजय यांचा हात आहे. आणि त्यानंतर तिने आता खूप मोठा पुरावा समोर आणत विजयचं सगळं कारस्थान समोर आणलेलं आहे. आणि मुळातच आता इकडे पार्थच्या समोर हे सत्य आलंय की आता हे सगळं काव्यासाठी केलेलं कारस्थान होतं आणि त्याच्यामध्ये नंदिनी अडकलेली आहे. एका झटक्यात पोलिसांच्या हवाली या तिघांना सुद्धा करत यांनी आता मोठा धमाका केलाय. पण हे सगळं घडलंय कसं? नंदिनी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा नक्की काय घडलंय सगळं आपण सविस्तरपणे पाहूया. प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनी सोनोग्राफीसाठी आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे मानिनी तिच्यासोबत आली. नंदिनीला खूपच भीती वाटत आहे की काहीही झालं तरी मानिनीच्या समोर आता हे सत्य यायला नको आहे. आणि त्याच वेळेला मानिनी मात्र आता डॉक्टरांना सांगत आहे, डॉक्टर, बाळ आणि आई दोघं सुखरूप आहेत ना? आता डॉक्टर एकदा नंदिनीकडे पाहत आहेत. नंदिनी डॉक्टरांना नजरेनेच खूण करते आणि डॉक्टरांना ऑलरेडी माहिती आहे की आता नंदिनीने घरी काही सांगितलेलं आणि डॉक्टरांना काय समजायचं ते डॉक्टर समजलेले आहेत. आणि डॉक्टर आता खरं तर खोटं सुद्धा बोलू शकत नाही आहेत. पण डॉक्टर ज्या वेळेला सोनोग्राफी करत आहेत आणि त्याच वेळेला डॉक्टरांना काहीतरी सस्पिशियस वाटत आहे. इकडे आता तोपर्यंत नंदिनी आणि जीवा हे दोघं जण मात्र आता एकमेकांकडे पाहत आहेत की काय झालं असेल. आता इकडे डॉक्टर काही खरं बोलतील का? पण त्याच वेळेला डॉक्टर सांगतात, खरं सांगू का, तर थोडं सोनोग्राफीमध्ये दिसण्यासाठी मला काहीतरी प्रॉब्लेम येतोय. मला असं वाटतंय की तुम्ही ना म्हणजे काही न खाता उद्या सोनोग्राफी करायला आलात तर बरं होईल. असं म्हटल्यावर ती नंदिनी आणि जीवा या दोघांना मात्र आता असं वाटतंय की खरंच काहीतरी प्रॉब्लेम असेल. पण डॉक्टरांना खरंच प्रॉब्लेम वाटत असतो की या सगळ्यामध्ये काहीतरी आपल्याकडून चेकिंगचं चुकतंय. आणि म्हणून डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की ठीक आहे, तुम्ही आता उद्या चेकअपसाठी या. बरं, हे बोलल्यावरती मग आता मानिनी सांगायला लागते, डॉक्टर काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? डॉक्टर म्हणतात ते आपल्याला सोनोग्राफी केल्यावरतीच कळेल. मानिनी विचार करते काही गडबड तर नसेल. आणि त्यानंतर मग आता हे लोक जायला निघतात. त्यावरती आता डॉक्टर सांगायला लागतात, नंदिनी आणि जीवा, तुम्ही माझ्या केबिनमध्ये या, मला तुमच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. मानिनी, ताई तुम्ही जरा बाहेर बसा. मानिनी बाहेर बसते आणि हे दोघं जण आतमध्ये आले. नंदिनी आणि जीवा डॉक्टरांचे खरं तर आता आभार मानायला लागतात की डॉक्टर, तुम्ही खरंच म्हणजे आईला काही न सांगून खूप मोठी मदत केलीत. आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात, बिलकुल नाही, मी खरं तर असं खोटं कधीच बोलू शकत नाही आहे. उलट मी तुमच्या घरच्यांना सगळं सत्य सांगायलाच निघालेले होते, पण मलाच काहीतरी डाऊट आहे. आणि त्यावरती नंदिनी आणि जीवा आता सांगायला लागतात, डाऊट? कसला डाऊट? आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात, मुळातच आपण कधीच सोनोग्राफी न केल्यामुळे मला काहीतरी सस्पिशियस वाटते. त्यात बाळाची हालचाल दिसते. नंदिनी म्हणते, कसं शक्य आहे? पण त्या दिवशी डॉक्टर म्हणतात, तेच कळत नाही की हा मिरॅकल कसा झालाय. म्हणून तुम्ही 2 दिवसांनी काही न खाता पिता या, काहीतरी आपल्याला चांगली बातमी मिळेल अशी आशा करूया. आता इकडे जीवाला तर इतका आनंद झालाय आणि तो सांगतोय, मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला डॉक्टर, काहीतरी चमत्कार घडणार म्हणजे घडणार. आणि हा चमत्कार घडलेला आहे. मला विश्वासच आहे की नंदिनी कधीच अशी राहू शकत नाहीये किंवा नंदिनी ही आता अशा पद्धतीने विना मुलाची नाहीच राहू शकत. किती प्रेम आहे तिच्या मनामध्ये डॉक्टर. आणि असं म्हटल्यावरती डॉक्टर म्हणतात, तुमचा हा जो काही मनामधला समज आहे ना, हा खरा होऊ दे. 2 दिवसानंतर या, मी दुसऱ्या आता मोठ्या डॉक्टरांना अजून बोलून ठेवते. एक सेकंड ओपिनियन आपण आता याच्यामध्ये घेऊया की जर का आतमध्ये बाळ असेल तर ते किती सुरक्षित आहे किंवा आता आपण त्याला ठेवू शकतो का, हे सगळं डॉक्टरांकडून आता इकडे आपण चेकअप करून सेकंड ओपिनियन घेऊया. कारण आता मी तुमच्यासोबत भावनिक जोडली गेलेली आहे, म्हणजे उगाचच हे असं नको. असं म्हटल्यावरती मग दोघांना ही आता आपल्यासाठी असलेली एक खूप मोठी संधी वाटते आणि दोघं जण एकमेकांकडे खुश होऊन पाहतायत. आणि त्याच वेळेला मानिनी सांगायला लागते, काय रे, काय झालं? म्हणजे आता दोघं जण एकमेकांच्याच कडे पाहताय आणि खुश आहात. यावरती नंदिनी सांगते, आई, चमत्कार घडतात ना, आणि त्याच्यावरती आता इकडे माझा विश्वास बसलाय. मानिनी म्हणते, काय ग, काय झालंय? म्हणजे डॉक्टरांकडे जायच्या आधी तर तू आता खूपच इकडे उदास होतीस, पण डॉक्टरांकडून बाहेर आल्यापासून तुझा चेहरा मोहराच बदलून गेलाय.
चला असू दे, काही का असेना, त्या निमित्ताने तरी का होईना, पण तू आता खुश राहतेस ना, माझ्यासाठी बस इतकंच खूप महत्त्वाचं आहे. पण इकडे आता जीवा विचार करतोय, सध्या तरी काही सांगायचं नाहीये. त्यावरती मानवी सांगते, बघ 2 दिवसानंतर मात्र आता तुम्हाला जायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि 2 दिवसांचं पुन्हा एकदा अपॉइंटमेंट घेऊन जाऊन या, म्हणजे जे काही आहे ते क्लिअर होऊन जाईल. असं म्हटल्यावरती जीवा आता सांगायला लागतो, हो आई. आणि त्यानंतर मग आता इकडे जीवा नंदिनीला सांगत आहे की बघितलंस का चकाचक बाई, तुझ्या आयुष्यामध्ये बाळाचं हे आहेच. कारण बघ ना, अनंत अडचणींनंतर तू प्रेग्नंट राहिलीस, अनंत अडचणींनंतर प्रेग्नंट राहून पुन्हा एकदा तुझ्यासोबत जी घटना घडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा देवाने तुला चान्स दिलाय. यावर नंदिनी म्हणते, ही गोष्ट आहे ना, याच्यातून मला एक आणि हे आपण इतक्या लाईटली नाही घ्यायला पाहिजे. मला असं वाटतंय की ना काहीतरी गडबड आहे. त्या दिवशी ज्या वेळेला मला आता कारचा धक्का लागला ना, तेव्हा मला चुटपुट्ट मी आता विजयला पाहिल्यासारखं वाटतंय. हे ऐकल्यावरती मग आता लगेचच इकडे जीवा सांगायला लागतोय, काय बोलतेस? आणि मग जर का हे असं घडलं होतं तर तू मला सांगण्याची तसदीसुद्धा का नाही घेतलीस? आणि त्यावरती ती म्हणते, मला ना या सगळ्यातून बाहेरच पडायला वेळ मिळत नव्हता, जे काही घडत होतं ना ते कळतच नव्हतं. आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, एक काम करूया आपण ना, चल आत्ताच्या आत्ता निघ, आपण ज्या ठिकाणी तुझा आता अपघात झाला म्हण किंवा ज्या ठिकाणी तुला धक्का दिला त्या ठिकाणचं CCTV फुटेज, असं म्हणत दोघं जण निघतायत. पण निघताना आता मात्र इकडे नंदिनीच्या कानावरती या दोघांची बोलणं ऐकूय. विजय आता घरी आलेला आहे आणि तो आता वसूला सांगत आहे, हे बघा रम्याला गुड न्यूज सांगा की काहीही झालं तरी आता नंदिनीचं बाळ गेलंय, एक वार तरी आपण केलाय. ठीक आहे, आता आपण पुन्हा एकदा काव्यावरती वार करूया, काय हरकत आहे? आणि त्यावरती वसू म्हणते, पण पुन्हा पुन्हा आता काही हे होणार नाही ना? म्हणजे बघताय ना ती काव्या किती चिवट आहे ती, म्हणजे तिला काही होतच नाहीये. यावरती तो म्हणतो, नाही, यावेळेला असा जालिम उपाय करायचा ना, काट्यानेच काटा काढायचा आहे, तुम्ही बघाच. आणि नंदिनी हे वाक्य ऐकते आणि तिच्या डोक्यात काहीतरी आलेलं आहे. मग त्या मात्र आता इकडे नंदिनी ज्या वेळेला हे सगळं जीवाला सांगते आणि ती सांगायला लागते, माझा अंदाज खरा आहे, मला जे काही वाटत होतं ना ते सगळं खरं आहे. पण जीवा, एक गोष्ट नक्कीच की हे सगळं माझ्यासाठी नव्हतं, हे सगळं होतं ते म्हणजे काव्यासाठी. ही गोष्ट आता इकडे मला समजलेली आहे. हे सगळं काव्यासाठी आता केलेलं नाटक होतं, काव्याला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी केलेलं नाटक होतं. खरं सांगायचं तर आता काव्याचं हे माझ्यावरती आले. आता मात्र इकडे जीवा चांगलाच घाबरलाय, ते काही नाहीये, आपल्याला काव्या आणि दादा यांना आता अलर्ट केलेलं पाहिजेच. यावरती ती सांगते, बरोबर आहे. आणि त्या इकडे आता काव्या आणि पार्थ यांना फोनवरती नंदिनी जीवा घडलेला प्रकार सांगून आम्ही CCTV फुटेज आता घेऊन येतोय असं सांगायला लागतात. आणि त्याच वेळेला चिडलेली काव्या मात्र नुकत्याच आलेल्या रम्याला आता विचारायला लागते, काय चाललंय काय तुझं? म्हणजे आता तुझा तो होड झालेला नवरा आणि तुझी ही आई माझ्या बाळाच्या जीवावरती उठलात आणि असं करत असताना तुम्ही नंदिनी ताईचा बाळाचा जीव करण्याचा प्रयत्न केलात. एक गोष्ट लक्षात ठेव, देवतारी त्याला कोण मारी, याप्रमाणे नंदिनी ताई, तिचं बाळ, दोघं पण सुखरूप आहेत, मी, माझं बाळ, आम्ही पण सुखरूप आहोत. पण आता तुमचा कर्दनकाळ ठरलेला आहे आणि तुमचा कर्दनकाळ उडवायला आम्ही आता आलेलो आहोत. असं म्हटल्यावर ती रम्या आता म्हणायला लागते, तू काय बोलतेस, मला नाही माहिती. आणि त्यावेळेला चिडलेली काव्या आता सांगायला लागते, तुला माहीत नाहीये, तुला आत्ता मी सांगते काय आहे ते. असं म्हणत मात्र आता इकडे चिडलेल्या काव्याने एक सणसणीत थोबाडीत देत रम्याचं थोबाड आता फोडून टाकलंय. आणि त्यानंतर ती सांगते, आत्ता ताई येतच असेल आणि त्या विजयला बोलवून ठेव खाली, विजयला खाली बोलव आणि त्याला आता सांग की तुझा कर्दनकाळ आलेला आहे, आता तुझी पुरती वाट लागलेली आहे. असं म्हणत असतानाच मात्र आता रम्या सांगते, तू काय बोलतीयस? म्हणजे आता विजयवरती तू घाणेरडे आरोप करू शकत नाहीस. यावरती ती म्हणते, विजयवरती आरोप करू शकत नाही? अगं आता विजयला पोलिसातच देणार आहे मी, कारण आता विजयने जाणून बुजून धक्का देऊन तिकडून आता पळून गेलाय. ही हिट अँड रनची केस झालेली आहे आणि त्यानंतर आता इकडे तुम्ही या सगळ्यामध्ये सामील आहात हे सुद्धा सिद्ध होणार आहे. आणि त्यामुळे काहीही झालं ना तरी आता काव्या सांगायला लागते, रम्या तू आता या येणाऱ्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जायला शिक. त्यावरती मग आता वसू म्हणते, काय बोलतेस तू? तितक्यात आलेली आहे नंदिनी तिकडे आल्यावरती ताबडतोब चिडलेली नंदिनी मात्र आता कॉलर धरत विजयला सांगायला लागते, काय आम्ही दोघी बहिणींनी तुमचं केलंय आणि का आमच्या बाळांच्या जीवावरती उठलात? पार्थ हाच तो माणूस यांनीच आता काव्याला धडक देण्यासाठी हे केलं. पण त्या दिवशी आम्ही दोघींनी सेम ड्रेस घातले असल्या कारणाने यांना आता मीच काव्या वाटले आणि यांनी मला धडक दिली.
आणि धडक देऊन पळून गेलेत हे CCTV फुटेज एका झटक्यात. आता इकडे विजयचं सगळं भांडं फुटलेलं आहे आणि भांडं फुटल्यावरती विजय काय एकटा थोडी ना जेलमध्ये जाणार आहे. तो आता सगळ्यांची नावं म्हणजे हे सगळं आपल्याला वसू आणि रम्याने करायला सांगितलं असं बोलून त्यांना सुद्धा जेलमध्ये रवानगी करणार आहे. एक 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 करत आता या सगळ्यांची रवानगी जेलमध्ये होणार आणि आता इकडे काव्या आणि नंदिनी या दोघांची बाळं आता सुखरूपपणे देशमुख कुटुंबात वावरणार. असंच घडणार की अजून काही अडचणी येणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार.